वाशिममध्ये अल्पवयीन मुलावर शाळेच्या अधीक्षकानंच केले अनैसर्गिक अत्याचार। तर रत्नागिरीतल्या मंडणगडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकानंच केला लैंगिक छळ। आदिवासी विभागाचा स्वेटर खरेदी घोटाळा उघड। 300 रुपयांचं स्वेटर चक्क 5 पट किमतीला केलं खरेदी। भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? शेतकऱ्यांच्या मदतीवर सरकारची कुऱ्हाड। आघाडी सरकारच्या तुलनेत युती सरकारनं शेतकऱ्यांना दिली तुटपुंजी मदत। आयबीएन लोकमतच्या बातमीमुळे शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मिळाली मदत। पुण्याचे उद्योजक अतुल गोयल आणि सेनेच्या खासदारांनी स्वीकारलं अनाथ मुलांचं पालकत्व। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा मराठवाड्यातली साई ग्रामीण पुनर्रचना संस्था करतेय सांभाळ। आयबीएन लोकमतनं साधला मुलांशी संवाद। नांदेडमध्ये वैदू समाजाच्या 14 पंचांवर गुन्हा दाखल। आयबीएन लोकमतनं शांकट कुटुंबाला वाळीत टाकल्याची बातमी दाखवल्यानंतर पोलिसांना जाग। सटाणा तालुक्यातल्या टेहरे ग्रामपंचायतीनं सुरू केलं शुद्ध पाण्याचं एटीएम। गावकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी होणार फायदा। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीचीच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे वाशिममध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर शाळेच्याच अधीक्षकानं अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब इथे उघड झालेली आहे। वाशिममधल्या कारंजा तालुक्यामध्ये पिंपरी मोडक या गावामध्ये विघ्नेश्वर विमुक्त भटक्या जमातींसाठी आश्रमशाळा आहे। तिथेच हा सगळा प्रकार घडलाय। विद्यार्थ्यानं या प्रकरणी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। तर या प्रकरणी धनज पोलीस ठाण्यामध्ये वसंत सोळंके या अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारंजा तालुक्यातील 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर वसंत सोळंके यांना अत्याचार केला आणि या मुलाच्या तक्रारीनुसार चौकशी केल्यावर हे सगळं उघडकीस आलंय। इथल्या अनेक मुलांवर या आधी देखील लैंगिक अत्याचार झालेले आहेत, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असं गावकरी आणि पालकांचं म्हणणं आहे। वसंत सोळंके याची चौकशी सध्या सुरू आहे। तर एकीकडे वाशिममध्ये अल्पवयीन मुलावर अशा पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची ही संतापजनक बाब उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यामध्ये एका शिक्षकानंच आपल्या शाळेतल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचं उघड झालंय। पीडित मुलीनं याविषयी तक्रार केल्यानंतर शाळेनं एक परस्पर मीटिंग बोलावली आणि शिक्षा म्हणून या शिक्षकाला चक्क शाळेची लादी साफ करायला लावून सोडून देण्यात आलंय। शाळेमधल्या सुट्टीमध्ये शिक्षकानं 2 मुलींना अडगळीच्या ठिकाणी बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलींनी विरोध केल्यानं या शिक्षकानं त्यांना वर्गातच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणासंबंधी शिक्षकाविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच या शिक्षकावर एका राजकीय पक्षाचा वरदहस्त असल्याची तक्रार पीडित मुलीचे पालक करतात। या सगळ्या प्रकरणामुळे मुलगी घाबरून शाळेतच गेलेली नाहीये। खरं तर या घटनांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे, त्यामुळे या अशा घटनांना आळा बसण्याची प्रशासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। मी रात्री झोपलेलं होतं तेव्हा नाही का ते आम्ही दरवाजा बंद करत होतो। काहून बा दरवाजा बंद करतो म्हणून आम्हाला मारत जाय। हो का? आणि 4 पोरीवर बलात्कार झाले। दिव्यावर, दीक्षावर, मयुरीवर आणि डबल दीक्षावरच झाला। आणि या सगळ्याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आता शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आहेत। नीलमजी, काय सांगाल तुम्ही? खरं तर वारंवार अशा घटना समोर येतात। काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडलेली होती आणि वारंवार विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अशा पद्धतीचे गुन्हे घडतायत। खरं तर आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो समोर येतोय, याविषयी काय सांगाल तुम्ही? एक तर मला इथे सांगायला पाहिजे, तर मी स्वतः 13 वर्ष आमदार आहे। 2004 मध्ये बर्डी, अमरावती जिल्हा इथे असंच आदिवासी मुलीवरती भीषण अत्याचार झाला होता। तेव्हा एकनाथजी खडसे आणि सगळ्यांनी कमिटी मागणी केली होती आणि महिला आमदारांची समिती करण्यात आली होती। त्यात आम्ही अनेक रेकमेंडेशन केल्या होत्या की महिला सुपरिटेंडंट असल्या पाहिजेत। या सगळ्या घटनांच्या मध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेत अशीच घटना झाल्यावर आता एक महिला आमदारांची समिती केलेली आहे। त्यातली जी आदिवासी शाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही चौकशीसाठी आदिवासी कल्याण मंत्री श्री सावरा यांच्याकडे मी पाठपुरावा करीन, पण तुमच्या मार्फत मला या मुलींना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आधी की त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये। अशा काही घटनांमध्ये याच्या पूर्वी शिक्षकांना
आणि संबंधित गुन्हेगारांना मोठमोठ्या शिक्षा झालेल्या आहेत. हम्म. पण मुलांना शाळेत पाठवताना पालकांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे आणि जी मुलं नक्कीच. शासनाच्या विश्वासावरती तिथे येतात त्यांच्याशी असे जे नराधम वागतात त्यांना फार कठोर शिक्षा केली पाहिजे. मी तर म्हणेन शिक्षेचं प्रमाण वाढवून यांना 25-25, 30 वर्षाच्या शिक्षेच्या फाशी दिली गेली पाहिजे. मुलांना आणि मुलींना समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे. बरोबर. आणि आपला कार्यक्रम ऐकत असेल तर तिकडे शिक्षण अधिकारी, महिला बालविकास अधिकारी, आदिवासी कल्याण अधिकारी यांनी एकमेकावरती जबाबदारी न ढकलता एकत्रितपणे या मुला मुलींना संरक्षण आणि न्याय मिळण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि मी स्वतः आता याला अमरावतीला सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक दुसऱ्या काही माझ्या विधानमंडळाच्या कमिटीसाठी 13 तारखेला आयोजित केलेली आहे अमरावतीला. तिथे मला ह्या विदर्भातल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलता येईल आणि मी स्वतः या प्रकरणामध्ये पाठपुरावा करीन. आणि मंडणगड मधली मुलगी जी घाबरलेली आहे तर तिथे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना बरीचशी प्रभावी आहे तर त्यांनाही आमच्या स्थानिक आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांना सांगून या कुटुंबाला पूर्णतः सुरक्षा मिळण्यासाठी मी लक्ष घालीन. नक्कीच धन्यवाद नीलमजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियाविषयी. खरं तर मुलांविषयी अशा पद्धतीचे कठोर पावलं जे आहेत ते उचलणं फार गरजेचं आहे. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. सरकारतर्फे आदिवासी आणि मागास विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, मात्र या योजनांमध्ये आजवर अनेकदा घोटाळेही झाले. आता असाच एक घोटाळा इथे समोर येतोय, तो म्हणजे आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुरवण्यात येणारा स्वेटरचा घोटाळा. 1 वर्षापूर्वी 300 रुपयांचं स्वेटर यावर्षी तब्बल 5 पट किमतीमध्ये म्हणजेच 2100 रुपयामध्ये खरेदी केलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे खरेदीचा प्रस्ताव होता रेनकोटचा. आदिवासी आयुक्तालयानं तो परावर्तित केलाय स्वेटरमध्ये. या सर्व वादानंतर खरेदी प्रक्रिया थांबवलेली आहे, मात्र जबाबदार अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. पूर्ण राज्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असलेलं डिपार्टमेंट नाशिकला आहे. आदिवासी आयुक्तालय राज्याचं नाशिकला. आणखीन आता हेच आदिवासी आयुक्तालय वादात सापडलेलं आहे. नेमकं ही चूक आदिवासी आयुक्तालयाची आहे का मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही आहे. पण आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी जवळपास 3,75,000 विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदीचा एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे. 31 कोटी रुपयाची खरेदी एका ठेकेदाराच्या माध्यमातून, पुण्याच्या एका ठेकेदाराच्या माध्यमातून केली जाण्याचं हे घाट आहे. टेंडर अंतिम टप्प्यात आलं आहे. आणखीन ते थांबवण्याचा प्रकार आदिवासी विकास मंत्र्यांनी केला आहे. पण या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की सगळ्यात महत्त्वाचं की रेनकोट खरेदीचा हा मूळ प्रस्ताव होता. यामध्ये कुठेही स्वेटर खरेदीचा प्रस्तावच नव्हता. आणि पावसाळ्याच्या आधी एप्रिल महिन्यामध्ये मंत्रालयाला रेनकोट खरेदी करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या रेनकोटचा स्वेटर कसा झाला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की धचा मा ही प्रचलित असलेली म्हण की धचा मा झाला, आनंदीबाईचं नाव त्यामुळे येत आहे. तर आदिवासी विकास कार्यालय किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातनं रेनकोटच्या जागी स्वेटर आलं आणि ही खरेदी जवळपास 31 कोटीपर्यंत पोहोचली. खूप मोठा मलिदा या माध्यमातून अधिकाऱ्यांना मिळणार आहे. आदिवासी आयुक्त कार्यालय हादरलं आहे. मीटिंगच्यावर मीटिंग सुरू आहे. याबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीये. पण अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा समोर करायला सुद्धा कोणी येत नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की कागदावर कोणत्याही प्रकारे स्वेटर हा शब्द नसताना, रेनकोट हा शब्द असताना स्वेटर खरेदीचं षडयंत्र केलं कोणी? आदिवासी आयुक्त कार्यालयातल्या नाशिकच्या अधिकाऱ्यांनी का मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी? व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी आयुक्त सोनाली पोंक्षे वांगणकर यांच्याशी केलेली ही बातचीत आपण पाहूयात. आदिवासी आश्रमशाळामधल्या 3,75,000 विद्यार्थ्यांसाठी या आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून स्वेटर खरेदीचा मुद्दा पुढे आला. 31 कोटीची ही कामं देण्यात आली. आता ही निविदा थांबवण्यात आलेली आहे. पण नेमकं यातलं गौड बंगाल काय? प्रस्ताव रेनकोटचा होता. आणखीन खरेदी ही स्वेटरची कसं काय करण्याचा घाट घातला गेला. आपल्यावर सोनाली पोंक्षे वांगणकर या आयुक्त आहेत राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या. मॅम, प्रस्ताव रेनकोटचा होता, मग तो स्वेटरमध्ये परावर्तित कसं काय झाला? प्रस्ताव आपण रेनकोटचा पाठवला होता, हे खरं आहे. आपल्या GR प्रमाणे आपण रेनकोटही देतो आणि स्वेटरही देतो. यावर्षी खूप पाऊस पडला नव्हता आणि हे खरेदी होईपर्यंत वेळ होईल. त्यामुळे आपल्याला शासनाकडनं असं सूचना आल्या की आपण रेनकोट आत्ता घ्यायची गरज नाही आहे कारण खूप पाऊस नाही आहे. पण हिवाळ्यामध्ये वेळेमध्ये सगळ्यांना स्वेटर मिळावे म्हणून स्वेटरचा प्रस्ताव पाठवण्यात यावा. तर आपल्या GR प्रमाणे दोन्ही आपण देऊ शकतो. मॅम, तुम्ही सांगितलं की GR प्रमाणे आपण हा प्रस्ताव पाठवला. GR मध्ये रेनकोट सुद्धा आहे, GR मध्ये स्वेटरही आहे. पण GR मध्ये या दोन्ही गोष्टी असताना तुम्ही प्रस्ताव मात्र फक्त रेनकोटचा पाठवला, मग स्वेटरचा पाठवला नाही.
स्वेटरचा न पाठवण्यासाठी तुम्ही GRचा उल्लेख करताय, रेनकोटचा प्रस्ताव पाठवताना तुम्ही GRचा उल्लेख करत नाही, ही थोडंसं मिस्चिव वाटत नाही का? याच्यामध्ये काहीतरी चुकतंय, अधिकाऱ्यांकडनं काही चूक झाली आहे, तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये काही गडबड आहे? पावसाळ्याच्या पहिले आपण रेनकोटचा पाठवला होता आणि आपल्याला माहिती आहे पावसाळ्यानंतर लगेच थंडी लागते, थंडी सुरू होते. त्याच्यामुळे आपण पावसाळ्याचं एक यावेळी पाऊसही नव्हता आणि ते होईहोईस तो वेळ निघून जाईल अशा प्रकारे होऊ नये म्हणून आपण स्वेटरचा नंतर प्रस्ताव केलेला होता. पण अशा प्रकारचा कोणताही निर्देश कागदावरच नाहीये असं आम्हाला विष्णू सावरा यांनी स्वतः सांगितलंय आणि त्यांनी स्वेटर खरेदीमध्ये हे गौड बंगाल आहे हे थांबवण्याचे सुद्धा त्यांनी आदेश दिले. कितपत तथ्य या विषयात? माझ्या माहितीप्रमाणे आहे स्वेटरचा प्रस्ताव शासनाकडून लेखी आलेला आहे. शासनाकडनं काय लेखी आलेले जरा मुद्दा स्पष्ट कराल? की रेनकोट यावर्षी गरज नाही आहे कारण उशीर होण्याची शक्यता आहे आणि त्यापेक्षा हिवाळ्यामध्ये थंडीच्या दृष्टीने आपण वेळेमध्ये स्वेटर द्यावेत असं तुम्हाला शासनाकडनं आलंय. दुसरा मुद्दा याच्यात हा सुद्धा येतोय की जवळपास 1400 ते 2100 रुपयापर्यंत या किमतीचे तुम्ही स्वेटरचे तुम्ही कोट प्रस्तावित केलेले आहेत, जिथे स्वेटरची मार्केट किंमतच एवढी नाहीये. मग एवढं महागडं कसं काय? म्हणजे की काय याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी यांचं काही मिलीभगत आहे अशा प्रकारचीच शंका उपस्थित झालेली, काय सांगाल? नाही असं अजिबात नाही आहे. किमती 1100 पासून 2100 पर्यंत आलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे की आपण प्युअर वूल मागितलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे आणि उच्च दर्जेदार स्वेटर द्यायचं म्हणून आपण नॅचरल वूल मागितलेलं आहे. सोनाली पोंक्षे वायंगणकर यांनी खुलासा केला जरी असला तरी या विषयामध्ये संशयाची जागा ही अजूनही तशीच दिसते, कारण ज्या प्रयोगशाळेमध्ये या निविदापात्र याची तपासणी केलेली आहे त्या प्रयोगशाळेमध्ये कापडाची तपासणीच होत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. स्वेटर खरेदीचं हे सगळं गौड बंगाल काय आहे ते आपण जाणून घेऊयात. रेनकोट खरेदीचा प्रस्ताव असताना स्वेटर खरेदीचा निर्णय का झाला? 2013 मध्ये 350 रुपये किमतीचा स्वेटर हा यावर्षी चक्क 2100 रुपयाला त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तसंच अवघ्या 2 वर्षात स्वेटरच्या किमतीमध्ये 5 पट वाढ झालेली आहे. लोकरीच्या स्वेटर्सच्या दर्जाची तपासणी झाली आहे का? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं या प्रकरणामध्ये उघड संगनमत आहे. पात्र आणि अपात्र निविदाधारक एकाच कुटुंबातले आहेत. तसंच पावसाळा गेलाय पण विद्यार्थ्यांना रेनकोट तर नाहीच आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये आदिवासी आयुक्तांची भूमिका काय आहे? आणि या बातमीनंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकनंतर आपण पाहूया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा मराठवाड्यातली साई ग्रामीण पुनर्रचना संस्था करतेय सांभाळ. IBN लोकमतनं साधला मुलांशी संवाद. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरुवातीला खूप जण पुढे आले आणि गेले. मात्र एक संस्था अशी आहे जी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा सांभाळ करते, त्यांच्या शिक्षणाची आणि खाण्यापिण्याची सोय करते. साई ग्रामीण पुनर्रचना संस्था नावाच्या या संस्थेचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. दुष्काळग्रस्त भागामध्ये मराठवाड्यामध्ये नैराश्याचं वातावरण आहे. सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळत नाही, त्यामुळे थोडंसं नकारात्मक विचार या ठिकाणी आहेत. हे सर्व जरी असलं तरी दुष्काळग्रस्त भागामध्ये काही चांगल्या गोष्टी होत आहेत, काही सकारात्मक गोष्टी होत आहेत. औरंगाबादमध्ये एक संस्था आहे ज्या संस्थेने जवळपास 250 मुलं दत्तक घेतलेली आहेत, ज्यांच्या कुटुंबाने आत्महत्या केलेली, आईने आत्महत्या केली किंवा वडिलांनी आत्महत्या केली, त्या मुलांचा सांभाळ ही संस्था करते. आपण बघू शकतो या ठिकाणी राहण्याची वगैरे व्यवस्था, एक छोटीशी रूम आहे, इथं 10-15 बेड आहेत. मात्र असे जवळपास 4 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे, 4 मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी मुलांना मदत म्हणून नुसतं ठेवल्याच जात नाही, तर त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय आणि त्यांच्या आरोग्याची सोय ही संस्था घेते. आपण बघू शकतो या ठिकाणी कणके सर आहेत, अगदी त्यांना कशा पद्धतीनं मुलांनी या ठिकाणी घेराव घातलेला आहे, एवढी माया ते मुलांना करतायत. कारण या सर्व मुलांच्या डोक्यावरचं छत्र जे आहे ते
उडालेलं आहे. मात्र कणके सरांच्या रूपाने ते छत्र या मुलांना पुन्हा मिळालेलं आहे. म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. आपण जर पुढे आलो तर नक्की समाज आपल्या सोबत राहील आणि मराठवाड्यामध्ये जे काही आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत या सर्व मुलांचं एक चांगल्या प्रकारे शिक्षण होईल आणि पुढची पिढी ही स्वतःच्या पायावर उभा राहील. सरांनी आम्हाला येण्या जाण्याचा सुद्धा खर्च फुकट केला आहे व सरांनी आम्हाला शिक्षक वह्या पुस्तके हे पूर्ण आम्हाला सरांनी दिलेलं आहे व सर आमचेच आई व सर आमचेच बाबा असं सरांनी म्हणायला लावलेलं आहे. तुम्ही एक गाणं काहीतरी तयार केलं होतं, ते तुम्ही गाणं म्हणून दाखवाल मला? मी 1 2 3 म्हणेल ते गाणं म्हणा. 1 2 3. एकंदरीतच या ठिकाणी बघू शकतो आपण आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं आहेत. ते एक इमोशनल या ठिकाणी गाणं म्हणतायत की बाबा तुमची आम्ही घरी वाट पाहतोय, तुमची आम्हाला गरज आहे, त्यामुळे तुम्ही जहर खाऊन आत्महत्या करू नका. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर इथे आपण घेतोय छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर आपण पाहूयात सटाणा तालुक्यातल्या टेहरे ग्रामपंचायतीनं सुरू केलं शुद्ध पाण्याचं ATM. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पैशांचं ATM आपण नेहमीच पाहतो आणि हाताळतोही. मात्र मालेगाव तालुक्यामध्ये चक्क शुद्ध पाण्याचं ATM सुरू करण्यात आलंय. मालेगाव तालुक्यातल्या टेहरे ग्रामपंचायतीनं हे शुद्ध पाण्याचं ATM सुरू केलंय. टेहरे या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि 12 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावाला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय आणि तोही अशुद्ध पाण्यामुळे गावकऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामनाही करावा लागत होता. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीनं हे शुद्ध पाण्याचं ATM सुरू केलंय. ग्रामपंचायतीने जी सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे मुलं आजारी पडणार नाही, आजारांपासून मुक्त राहतील. काही कोणताही आजार त्यांना म्हणजे असा टच सुद्धा करू शकणार नाही या पाण्यामुळे, कारण पाणी शुद्ध आहे ना. ग्रामपंचायतीने फार चांगली योजना आणलेली आहे. आम्ही सर्व ग्रामपंचायतींना आम्ही सर्व गाव मिळून आम्ही आभारी आहोत. शुद्ध पाणी दिलं त्याच्याबद्दल. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम सुवर्णासोबत.